तर सकाळचे 5 वाजलेत आणि आता आम्ही निघालो पुण्याला. वैभव पण आलाय. तर निघतोय गाडीवरती. पुण्याला का चाललोय पुण्याला गेल्यावर सांगतो. तर सध्या गाडी घाटामध्ये आहे आणि एवढी फाटते ना आमची, म्हणजे लिटरली वाटते हातामध्ये एक चाकू नाही तर काहीतरी हत्यार पाहिजे. कारण ज्या पद्धतीने हा घाट आहे काहीतरी सोबत ठेवायला पाहिजे. तर 6 वाजले आणि लिटरली एका तासामध्ये आम्ही लोणावळ्यामध्ये पोचलो. थँक्स माझी साथी. थोडासा रेस्ट करतोय तोपर्यंत व्ह्यू बघून घ्या. तरी अजून नाही म्हटलं तरी मला वाटतं अजून 100-1 किलोमीटर पुढे जायचं आहे. जाऊ हळूहळू जाऊ. गाड्या येतात, जुना हायवे त्या हिशोबाने पोहोचू. किती 100-1 किलोमीटर असेल ना अजून. भाऊ सोबत आहे तर टेन्शन नाही आहे. अरे टेंशन नहीं लेने का, आपण आहे ना. तर पुण्यामध्ये पोचता पोचता मस्तपैकी उजाडलं होतं. गुलाबी हवा होती, गुलाबी थंडी होती, गुलाबी वातावरण होतं आणि आम्ही देहू रोड मार्गे आतमध्ये एंट्री केली आणि सरळ निघालो उरुळी कांचनच्या दिशेने अक्षयला भेटण्यासाठी, अक्षयला सपोर्ट करण्यासाठी, अक्षयला त्याच्या कामामध्ये मोटिवेट करण्यासाठी. तिकडे मित्रांची खरी गरज असते जेव्हा आपला मित्र सक्सेस होतो. जनरली लोक बोलतात की मित्र मित्रांच्या प्रगतीवरती जळतात, पण आम्ही असे मित्र आहेत ना, म्हणजे लिटरली त्याने चप्पल जरी घेतली ना तरी आम्ही खुश होतो. अरे भाई चप्पल घेतली नवीन. लिटरली आमची अशी मैत्री आहे. त्याच्यामुळे असंच काहीतरी कारण आहे जे आम्ही अक्षयला भेटायला चाललोय. तुम्ही पुढे बघा. सकाळी 5ला निघालो होतो आणि आता वाजले 8. लिटरली 3 तासामध्ये पनवेल टू पुणे कव्हर केलाय आणि भाई लोक चालवत आहेत. सावरे भाई हा बघ ब्लॉग बनवतो. हाय कर. गजब बेइज्जती है. कोण आलंय. ब्लॉग नंतर बनव, आधी घरी चल असं तोंडावरती डायरेक्ट कचरा केल्यानंतर अक्षयने मी जाऊन पडलो राणीच्या गळ्यात, कारण तेच मला समजून घेऊ शकतात. तर पुण्यामध्ये येण्याचं खरं कारण हे होतं, ही मशीन होती जी अक्षयने आणि बाबूने दोघांनी मिळून घेतली आहे. त्यांचं ऑलरेडी उरुळी कांचनमध्ये गुरुदत्त आर्ट्स म्हणून शॉप आहे ज्याच्यामध्ये ते ॲक्रेलिक कटिंग बोर्ड बनवतात, प्लस त्यांचं राउटर आहे. त्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांनी नवीन मशीन घेतली आहे आणि तिची आज लक्ष्मीपूजनला पूजा होती आणि त्याच मशीनच्या इन्स्टॉलेशनसाठी आणि पूजेसाठी आम्ही आज मुंबईवरून पुण्याला आलो होतो. तर ही मशीन आम्ही सगळी व्यवस्थित बनवली. या मशीनमध्ये तुम्ही फेन्सिंग करू शकता. एका वेळी 50 फुटाचा बंडल येतो आणि आम्ही दोघांवरती खरंच खूप प्राऊड होतो. सगळे घरचे खूप प्राऊड होते दोघांवरती. ते दोघे स्वतःवरती खूप प्राऊड होते. आणि नंतर इंजिनियरने सगळी मशीन वगैरे फिट केली. अक्षयने ती व्यवस्थित बघितली, बाबूने ती व्यवस्थित बघितली, आम्ही ती समजून घेतली, तिचं मेकॅनिझम बघितलं, ती कशी वर्क करते ते सुद्धा ट्रायल इंजिनियरने आम्हाला दाखवलं. तर हे गावाला खूप चालतो व्यवसाय. जनावरांना तबेल्यांना फेसिंग करण्यासाठी होतं, गायांच्या गोठ्यांना फेसिंग करण्यासाठी होतं, शेळ्यांना फेन्सिंगसाठी होतं, कंपाऊंडसाठी होतं. तेच सगळं अक्षयने समजून घेतलं आणि त्याची वाढती डिमांड बघता त्यांनी हा नवीन व्यवसाय सुरुवात केला. तर झोप कोणाचीच झाली नव्हती म्हणून आम्ही डायरेक्ट निघालो फ्रेश व्हायला अक्षयच्या घरी पिसावऱ्याला. तर तिकडे गेल्याच्या नंतर आम्ही आंघोळ केली आणि अक्षय बिना आंघोळ करताच टेरेसवरती जाऊन झोपला होता. वैभवने त्याला चेकसुद्धा केलं तिकडे, पण तो काय त्याला दिसला नाही अंधारामध्ये. पण नंतर मग पुढे बघा कशी मजा आली त्याची. आम्ही पूर्ण शेत शोधलं, त्याच्या मम्मीने सगळीकडे जाऊन शोधलं त्याला, मी स्वतः शोधलं, वैभवने सुद्धा शोधलं, पण तो कोणाला दिसला नाही. फटके दे त्याला. आग भट्टीतली मारली काय. आरपार रोडला फोन पण घरात ठेवून गेलाय. कोणाचा फोन आहे.
मी बघितलं रे फार सीताफळात जाऊन आले ना ते बाग मी वरती जाऊन मी वर आलो, मी तिथून बघितलं इकडे कोण दिसलं बसलेलं काय दिसेना. मी झोपणार तर नाही बोल, एवढं लगेच कसं काय झोपल. पण तेच बोले एवढा कसा दमला ते झोपला लगेच. घाबरले बाबा, काळजाचं पाणी झालं. मग मी पण घाबरलो, बोललो काय दिवाळीचा काय आता देतो धक्का सणासुदीचा न सांगता गेलं. कुठं तू धार काढता काढता कधी इकडे वर आला. तो कुठं अजिबात मी बोललो बाबू बोलला, बाबूला फोन केला, बाबू बोलला टेरेसवर झोपला असेल त्याला चेक करा, म्हणून आम्ही परत आलो. त्याला सांग. तर अक्षयची बिचाऱ्याची खरंच 3 दिवस झोप झाली नव्हती. सगळं तो त्या गडबडीमध्ये होता, दोघेही त्या गडबडीमध्ये होते, त्याच्यामुळे त्यांची झोप झाली नव्हती. म्हणून आम्ही त्याला झोपायला पाठवलं. पण बाकीच्यांनी, मावशीने, काकांनी, मी आणि वैभवने आम्ही चौघांनीच गाड्यांची पूजा केली. या गाड्या नेहमी सोबत असतात, आयदर त्या मुंबईला असतात किंवा आम्ही पुण्याला असतो, पण नेहमी आम्ही दिवाळीला गाड्यासोबत पूजा करतो. जशी होईल तशी आमच्या पद्धतीने आम्ही पूजा केली. खूप उशीर झाला होता, सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यामध्ये खूप टाईम गेला होता, म्हणून या 4ही गाड्यांची पूजा झाली व्यवस्थित. आम्ही फोटो वगैरे काढले. तोपर्यंत बाबूने तिकडे त्याच्या पद्धतीने पूजा करून घेतली होती. त्याचे काही व्हिडिओज आहेत ते मी पोस्ट करतो आणि तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि माझा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुम्हाला पुढे यही नहीं, अभी और सुनिए. तर हेच कारण होतं की आम्ही मुंबईवरून पुण्याला गेलो आणि मशीन बघितली, मशीनची पूजा केली, मशीनचं काम बघितलं. इथून पुढे तुम्ही पुढच्या दिवाळीपर्यंत अजून 2 मशीन घ्याल अशी अपेक्षा आणि इथून पुढे तुमच्या कामाला सुरुवात करा. तुम्हाला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. तर व्हिडिओ एकही यूट्यूबसाठी शूट केला नव्हता. सगळे व्हिडिओज आम्ही व्हर्टिकल शूट केले होते रीलच्या हिशोबाने, पण व्हिडिओ मोठा झाला त्याच्यामुळे यूट्यूबला अपलोड करतोय. इथून पुढचे सगळे व्हिडिओज हॉरिझॉन्टल असतील आणि हा व्हिडिओ 2 व्हिडिओ आहेत ते फक्त व्हर्टिकल आहेत. तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. इथून पुढे नवीन व्हिडिओज नक्की घेऊन येईल.